तीर्थक्षेत्र नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या अमृतवाहिनी प्रवरामाईच्या महाआरती सोहळ्याला संत महंतांसह हजारो भाविकांची उपस्थिती होती। महाकुंभाच्या पर्वकाळात झालेल्या महाआरतीने हजारो भाविकांनी महाकुंभ पर्वाचा क्षण यावेळी अनुभवला। गंगा गोदावरी माता की जय, अमृतवाहिनी प्रवरा माता की जयच्या गजराने येथील परिसर दुमदुमला होता। तर यावेळी झालेल्या दीपोत्सवाने प्रवरामाई उजळून निघाली होती। नेवासा येथील गणपती घाटावर श्री मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी प्रवरामाईचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता। तसेच आकर्षक भव्य विद्युत रोषणाई सोहळा कमिटीच्या वतीने करण्यात आली होती। सायंकाळी झालेला अमृतवाहिनी प्रवरामाईचा महाआरतीचा सोहळा हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला। यावेळी झालेल्या महाआरती सोहळ्याच्या प्रसंगी सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत हवप्प उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर, श्रीराम साधना आश्रमाचे महंत स्वामी सुनील गिरीजी महाराज, बदमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज, नेवासा येथील रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचे प्रमुख महंत श्री ज्ञानेश्वरजी महाराज, पिचडगाव येथील माऊली आश्रमाचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज हजारे, संत सेना महाराज मंदिराचे मार्गदर्शक गायनाचार्य हवप्प सचिन महाराज पवार, घोगरगाव येथील बालब्रह्मचारी श्री विश्वनाथजी महाराज यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित संत महंतांचे संतपूजन श्री मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले। फटाक्यांची आतषबाजी व तोफांची सलामी देत झालेल्या महाआरतीच्या सोहळ्याच्या प्रसंगी नाशिक येथील गंगा गोदावरी पंचकोटी आरती समूहातील आचार्य वेदमूर्ती अतुल गायधनी, शेखर शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, कल्पेश दीक्षित, अतुल पंचभैये, सदानंद देव, सौरभ गायधनी, आलोक गायधनी, सिद्धेश खांदवे, अमित पंचबाई, मोहक गायधनी, कल्पेश दीक्षित, नितीन पाराशरे या वेदमूर्ती पुरोहितांची गंगापूजन व आरती सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती। स्थानिक ग्रामपुरोहित वेदशास्त्र संपन्न पांडुगुरू जोशी, युवा पुरोहित निखिल गुरु जोशी, अभिजित बडवे, मयूर जोशी, लक्ष्मीकांत जोशी या मंडळींनी झालेल्या महाआरती सोहळ्याचे पौरोहित्य केले। महाराष्ट्राचा शेतकरी हा सदन झाला पाहिजे, आपला देश समृद्ध झाला पाहिजे म्हणून प्रवरामाईचे पूजन आपण करत असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। संकल्प प्रसंगी हजारो भाविकांनी अमृतवाहिनी असलेल्या प्रवरामाईचे पूजन केले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।